नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून केली जाणारी भाजी म्हणजे मटर पनीर. ही सगळे जण करतात, सगळ्यांच्या घरामध्ये असतेच, ही आवर्जून करतात ही भाजी. चला तर आज आपण मटर पनीर, तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने एकदम भारी चविष्ट कसा करायचा ते पाहणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी अर्धा कप दही घेतलेला आहे, त्यानंतर पाव किलो पनीर घेतलेला आहे, 1 कप वाटाणे घेतलेले आहेत मटर उकडवून, त्यानंतर 4 टोमॅटो ते सुद्धा उकडवून घेतलेले आहेत, 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत, 5 ते 6 काजू, 1 चमचा जिरं, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा बेडगी मिरची मसाला, हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता या फ्राय पॅन मध्ये तेल घालायचं आहे. त्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे आहेत ते घालणार आहोत. आलं आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत व परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे, असं परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा सोनेरी कलर झाला पाहिजे, बघू शकता. कांदा आपला थोडा सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला, बघू शकता. आपण आता याच्यामध्ये अर्धा कप सुकं खोबरं घालणार आहोत. मी साहित्यामध्ये नाही दाखवलं सुकं खोबरं. व परतवून घ्यायचं आहे, बघू शकता. मसाला आपला तयार आहे. आपण आता हा मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण आता हा मसाला वाटून घेणार आहोत. एकदम बारीक वाटायचा आहे मिक्सरला, बघू शकता तुम्ही. आपला मसाला आहे तो वाटून झालेला आहे. त्यानंतर इकडे मी परत फ्राय पॅन घेतलेला आहे. आपण आता या फ्राय पॅन मध्ये तेल घालायचं आहे. त्यानंतर बटर घालायचं आहे. बटर चांगलं वितळू द्यायचं आहे. बटर आपलं चांगलं वितळलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये पनीरचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत व बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे थोडा कलर येण्यासाठी. चिमूटभर हळद घालायची आहे व पनीर आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं चांगले आपण हे पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपला पनीर आहे तो शॅलो फ्राय करून झालेला आहे. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. आपण आता या मिक्सरच्या जार मध्ये उकडलेले टोमॅटो आहेत ते सालीसकट घालायचे आहेत. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, काजू घालायचे आहेत. काजू मी इकडे गरम पाण्यामध्ये थोडेसे ठेवलेले 5 मिनिटासाठी. त्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत व मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे. अशी पेस्ट झाली पाहिजे, अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला. चला तर वेगळ्या पद्धतीचा मटर पनीर बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे फ्राय पॅन मध्ये असं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो प्युरी केली होती ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये दही घालणार आहोत.
व परतवून घ्यायचं आहे चांगलं. असं ढवळत राहायचं आहे 5 ते 6 मिनिटं. नाही ढवळलात तर दही फुटण्याची शक्यता आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. मस्तपैकी असं ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे. एकदम असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं. मस्तपैकी असं तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला. असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. धने पावडर घालायची आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, लाल तिखट मसाला घालायचा आहे, गरम मसाला घालायचा आहे, आपण आता हे मसाले परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं. चांगलं तेल सुटलं पाहिजे ग्रेव्हीला. बघू शकता असं तेल चांगलं सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. ग्रेव्हीला चांगली एक उकळी आणू द्यायची आहे. बघू शकता उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये उकडलेले वाटाणे आहेत ते घालायचे आहेत, मटार, त्यानंतर पनीर शॅलो फ्राय केलेला आहे तो घालायचा आहे. परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे ग्रेव्हीला. आता मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे. मस्तपैकी आपली वेगळ्या पद्धतीची मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी पुरी, नान ह्याच्याबरोबर पण खाऊ शकता. बघू शकता मस्तपैकी अशी झालेली आहे, एकदम अशी चविष्ट. माझी ही मटर पनीर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.